तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेती पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालंय आणि यामध्ये प्रामुख्याने कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आज 3 दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतरची परिस्थिती जर पाहिली तर कामरगाव परिसरात कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा या वातावरणामुळे अक्षरशः सडलाय। शेतकऱ्याला अक्षरशः तोटा सहन करावा लागतोय। कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला 700 गोण्यांपैकी खराब झालेला 400 गोणी कांदा हा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कांदा उत्पादक शेतकरी गोरख जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। कांदा असेल, तूर, सोयाबीन अतिवृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कांदा असेल, तूर, सोयाबीन, मूग या पिकांचं नुकसान झालं। प्रामुख्याने कांदा पिकाचं सर्वात जास्त नुकसान झाल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतं। आज आपण कामरगाव या भागामध्ये आहोत। या भागामध्ये जर पाहिलं तर हे भुसारा, या भुसारामध्ये 700 ते 800 गोण्या कांदा भरून ठेवलेला होता। परंतु पावसाच्या या वातावरणाने आज जर त्या कांद्याची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः हा कांदा फेकून देण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांकडे। जर या ठिकाणी आपण पाहिलं तर हा कांदा पूर्णपणे खराब झाला असून या भुसारामधून जो खराब झालेला कांदा आहे तो बाहेर काढण्याचं काम या घरातील महिला करतात। अक्षरशः त्यांना देखील हे काम करताना डोळ्यात अश्रू अनावर होतानाचं चित्र देखील पाहायला मिळते। आपल्या बरोबर शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कशी काय परिस्थिती झालेली होती, काय सांगता येईल? किती गोण्या कांदा होता ठेवलेला? कांदा 700 ते 800 गोणी कांदा होता। सतत वातावरण, पावसाचं वातावरण पूर्ण त्याला काजळी पकडून सततच ओलावामुळे पूर्ण कांदा खराब झालाय। त्यात बाजार नसल्यामुळे कांदा काढणं शक्य नव्हतं, कारण आजचा बाजार भाव तर पाहता आज कांद्याचा झालेला खर्च सुद्धा भागत नाही। आज खर्च होतो एकरी 60 ते 70 हजार रुपये, आज कांद्याची भेटतात आम्हाला 30 आणि 40 हजार रुपये। तर खर्च खिशातून चाललेला आहे। जर याला जर असे खर्च खिसवून गेले, जर शासनाने कांद्याचा बाजार भाव जर पाहिलं तर निर्यातबंदी केलेली, निर्यातबंदी उठवून नसल्यामुळे कांदा बाहेर राज्यात जात नसल्यामुळे कांदा इथल्या इथे एवढा मागे विकत नाही, आणि आज जर विकत नाही तर कांद्याचा खर्चच भागत नाही, तर ते विकून तरी काय फायदा आहे आमचा? अशी गंमत झालेली। आज फेकावा तरी वाटू, ठेवा तरी वाटू, करणार तरी काय? अशी परिस्थिती आमची। दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी आज पावसाचं वरून वातावरणाने बेकार केलंय, त्याच्यात माल टिकत नाही, त्यात सरकारचं धोरण असं, तर त्यात पूर्ण शेतकरी दोन्ही बाजूने चिरडला गेलेला आहे। आज कांद्याचा खर्च एवढा करता 4 महिने पाणी भरायचं त्याला, तर त्याचं एवढं कष्ट करून सुद्धा आमचं चीज होत नाही राहिले त्या कष्टाचं। आता आपण सध्या रस्त्यावर या भुसारातला कांदा काढून फेकताय, तर तो किती गोण्या कांदा सुद्धा आपण टाकलेले आहे? आज 700 800 गोणीतला कांदा, निम्मा कांदा बाहेर फेकून दिलेला आहे आणि निम्मा कवडी मोल भावात विकतो। एक आता किती नुकसान झाले? आज नुकसान जर पाहिलं, त्या पटीत जर नुकसान पाहिलं तर आज आमचं 8 ते 10 लाख रुपयाचं नुकसान होऊन गेलेलं आहे। आता सरकारकडे काय मागणी? सरकारकडे मागणी एवढीच, फक्त कांद्याची निर्यात ही तीच पूर्ण सरकारने चालू करावी, त्या कांद्याला दर भेटल, मग शेतकरी कुठेतरी थोडाफार सावरला जाईल। त्याचा जो झालेला खर्च आहे तो खर्च जरी आजच्या मितीला जरी सरकारने शेतकऱ्याला जरी भेटला तो खर्च, तर शेतकरी तिथं तारला जातो थोडा, पण जर खिशातून पैसे घालून हे करतो तर सरकार शेतकरी पूर्ण मरूनच जाणार, ते जगणारच नाही। एकंदरीतच या अवकाळी पावसाच्या पडण्याने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे। आपण त्या शेतकऱ्यांशी बातचीत केली, त्या शेतकऱ्यांचं अक्षरशः 7 ते 8 लाखाचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सरकारने देखील या नुकसानीची लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।